आज ना मी पहिल्यांदा बहिणीच्या लग्नानंतर तिच्या घरी गेले होते. तिने आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी ना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता. माहेरपासून तिचं सासर फक्त 1 किलोमीटर अंतरावर होतं बरं का. त्यात तिने बनवलेली कांदा भजी तर एवढी छान झाली होती ना, मी तर अगोदर भजीच खाऊन घेतली. तेवढंच नाही तर सगळा स्वयंपाक ना खूप छान झालेला होता. आम्ही एवढं निवांत जेवण करण्याचं कारण म्हणजे आमचा शंभूराजे ना तिथे आल्याबरोबरच झोपी गेला होता. त्यात क्रिशू आणि शौर्याचं मात्र बाहेरच कॅडबरी चॉकलेट खायचं काम चालू होतं. शंभूने उठल्यानंतर मात्र ही सायकल सोडायचं नावच घेतलं नाही. आम्ही तिथे 2-3 तासापुरतं गेलो नव्हतो, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना आम्ही तिथेच थांबलेलो होतो. आम्ही तरी निवांत होतो, पण बहिणा तिची कामं आवरत होती. हा ज्यांचा टॉमी तिचं काम चालू आहे ना तिथे जाऊन बसत होता. तिची कामे आवरल्यानंतर मात्र तिने ना आम्हाला सगळा त्यांचा परिसर दाखवला होता. त्यांचा ना केळीचा बाग आहे आणि ही एवढी सारी केळी ना पिकवण्यासाठी नव्हती तर जनावरांसाठी आणली होती बरं का. आता त्यातली बरेच केळी ना फेकून देण्यासारखी तर वाटत नव्हती, पण ते म्हणतात ना जिथे बघायला भेटतं तिथे त्याची किंमत नसते. आता ती जी केळी होती ना त्यांना अजिबातच कुठे काही झालेलं नव्हतं, पण एवढी सगळी केळी त्यांनी ना जनावरांसाठी आणलेली होती. घराच्या एका साईडला त्यांनी ना अभिषेक करून बेलाचं झाड लावलेलं आणि तिथेच ना महादेवाची छोटीशी पिंड पण ठेवलेली आहे. हा सगळा परिसर मी पहिल्यांदाच बघते, असं काही नव्हतं बरं का. लग्नानंतर पहिल्यांदा, पण लग्ना अगोदर बऱ्याच वेळेस मी इथे आले होते.